नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मी पण अगदी मजेत आहे. मी नेहमीच असं म्हणत असते की चांगलं अन्न तरच चांगलं आरोग्य. यावर तुमचं काय म्हणणं आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग आज आपण बनवणार आहोत, प्रवासाला जाताना आवर्जून खायला घेतो त्यातला त्यात एक पदार्थ म्हणजे खारे शेंगदाणे, हिरवे वाटाणे किंवा लाल वाटाणे. पण तुम्हाला माहिती आहे का, हे लाल वाटाणे आपल्याला घरी बनवता येतात. ते म्हणजे कसं, चला सांगते. आणि अगदी सोपी रेसिपी आहे. काय करायचं, 2 वाटी पिवळे वाटाणे रात्रभर नॉर्मल पाण्यात भिजायला ठेवायचे. दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकतात हे वाटाणे भिजून या पद्धतीने चांगले फुललेले आहेत. मग वाटाणे 2-3 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून चाळणीवरती हे पाणी निथरायला ठेवायचं. कापडावरती पसरून कापडाने पुसून आणि अजून कोरडे होण्यासाठी फॅनखाली एक 10 मिनटं चांगले सुकून घ्यायचे. पूर्ण सुकले की मग तळायला सोपं जातं आणि तेल पण जास्त वेस्ट होत नाही. मग हे शक्य होईल तेवढेच बऱ्यापैकी कोरडेच करून घ्यायचे. कोरडे वाटाणे झाल्यानंतर त्यात टोमॅटो लाल कलर घालून एकत्र मिक्स करायचं. जसं जसं मिक्स करू तसं तसं याचा कलर अजून चांगला लाल दिसायला लागतो. आपल्याला पाहिजे तेवढा लाल कलर घालून एकत्र मिक्स करायचं. बघू शकता त्याचा कलर किती छान असा लाल तयार झाला आहे. कडकडीत तेल गरम झालं की त्यात क्रिस्पी होईपर्यंत हे वाटाणे तळून घ्यायचे. जर उडत असतील तर झाकूनसुद्धा हे वाटाणे आपण तळू शकतो, कारण की ते भिजलेले असल्यामुळे त्याचं पाणी उडायला लागतं. मग झाकून तळल्यावर ते अजिबात बाहेर पडणार नाहीत. आणि या पद्धतीने क्रिस्पी होईपर्यंत हे वाटाणे तळून घ्यायचे. आणि क्रिस्पी झाले हे समजतात कसे, ते म्हणजे पूर्णतः तळल्यानंतर हलके झाल्यावर ते अधंतरी वरती दिसायला तरंगतात. वरती आले की मग समजायचं हे क्रिस्पी झालेत. या पद्धतीने सर्व वाटाणे तळून घ्यायचे. गरम वाटाणे असतानाच यात साधं मीठ, काळं मीठ, आमचूर पावडर घालून एकत्र मिक्स करायचं. मग काय तयार झाले हे आपले बाहेर मिळतात तसे 10 रुपयाच्या पुडीमध्ये मिळतात ते वाले लाल वाटाणे. विशेष म्हणजे असं आहे की ह्यात लाल रंग घातल्यानंतर तळल्यावर याचा गुलाबी होतो. मग हे गुलाबी वाटाणे म्हणायचे की लाल, हे कमेंट करून मला नक्की सांगा.